कृषी उत्पादनावरील आयात शुल्कामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार मध्यभागी अडकला आहे. व्यापार करारासाठी अमेरिका त्यांच्या मका आणि सोयाबीनसारख्या अनुवांशिकरित्या सुधारित म्हणजे GM1च्या अन्नपदार्थावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अमेरिकेला वाटते की ही उत्पादने भारतात स्वस्तात विकता येतील. त्याचवेळी भारतीय सरकार शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने आयात शुल्क कमी करू इच्छित नाही. भारतीय अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की जर स्वस्त अमेरिकन GM अन्न भारतात आले तर भारतीय शेतकऱ्यांचे पीक विकणे कठीण जाईल. अशा परिस्थितीत करारावर गोंधळ आहे. 9 जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी तोडगा काढणे कठीण दिसते. हा भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार आहे, ज्या अंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी करून व्यापार वाढवू इच्छितात. भारताला अमेरिकेतील कापड, चामडे, औषधे आणि काही अभियांत्रिकी वस्तूंवर शून्य कर हवा आहे, तर अमेरिकेला त्यांच्या कृषी आणि औद्योगिक उत्पादनासाठी भारतात बाजारपेठ हवी आहे. हा करार 9 जुलै 2025 पर्यंत अंतिम होणार होता. जर या तारखेपर्यंत मर्यादित करार झाला नाही तर अमेरिका भारतीय वस्तूंवर 26% कर लादू शकते. भारताने GM पिकांवर मका, सोयाबीन आणि इतर कृषी उत्पादनांवर आयात शुल्क कमी करावे अशी अमेरिकेची इच्छा आहे. तसेच वैद्यकीय उपकरणांवरील शुल्क आणि डेटा स्थानिकीकरण नियमांमध्ये शिथिलता हवी आहे. अमेरिका त्याच्या दुग्धजन्य पदार्थांवर, वाहनांवर आणि विस्कीसारख्या वस्तूंवर कमी कर आकारण्याची मागणी देखील करत आहे. भारताने अमेरिकेच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला, विशेषतः कृषी आणि दुग्ध बाजारपेठ उघडण्याची मागणी. भारत म्हणतो की यामुळे लाखो गरीब शेतकऱ्यांचे नुकसान होईल. भारतीय उत्पादने अमेरिकन उत्पादनांशी स्पर्धा करू शकणार नाहीत. जर अमेरिकेने स्टील आणि ऑटोमोबाईल्सवर शुल्क लादले तर आम्हीही प्रत्युत्तरात्मक शुल्क लादू, असे भारताने म्हटले आहे. भारताची सद्यस्थिती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दादागिरी पाहता भारत सरकार थेटपणे अमेरिकेला नकार देण्याची हिंमत करेल असे दिसत नाही. ट्रम्प भारतावर प्रचंड दबाव टाकून हा करार करण्याच्या तयारीत आहेत आणि हा करार झाला तर भारतातील शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे.